मित्रांनो, हे एका कोणत्याही पिक्चरचं शूटिंग नाहीये. मी पांडेश्वर या गावामध्ये असणाऱ्या पुरंदर उपसा म्हणजे गुंजवणी धरणातील पाणी पुरंदरच्या नागरिकांना दुष्काळी भागाला मिळावं याच्यासाठी जे पाईप इथे हजारो पाईप आणून ठेवलेले ते असेच अनेक वर्षापासून पडून आहेत. त्या पाईपमध्ये उभं राहून मी हे गुपित तुम्हाला सांगतोय की हे पाईप का पडून आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये कोणता पक्ष सत्तेमध्ये नव्हता. या महाराष्ट्रामध्ये सगळेच पक्ष गेल्या 5 वर्षात सत्तेत होते. मग पुरंदरची नागरिकांची पाण्याची तहान का भागली नाही. मित्रांनो, पुढाऱ्यांना फक्त राजकारणाची तहान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी त्यांचं काय घेणं देणं आहे. त्यांना कशाची तहान आहे. फक्त राजकारणाची, आमदारकी, मंत्रीपद, निधी आणि गडगंज पैसा एवढ्याच लोकांना जर तहान असतील तर या तहाण्याकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून एक माणूस चालतोय एवढ्या उंचीच्या या पाईपातून जर पाणी पुरंदरला मिळालं तर मला वाटतं पुरंदरच्या शेतकऱ्याची उंची किती वाढेल, पुरंदरच्या माणसांची उंची किती वाढेल. पण राजकारणातली खुजी माणसं पुरंदरला हे पाणी मिळू नये याच्यासाठी हे डाव करतायत, हे डावपेच करतायत, कुरघोड्या करतायत. आणि पक्ष सगळेच सत्तेत असताना सुद्धा पुरंदरला पाणी मिळालेलं नाही. वाईट बातमी अशी आहे की धरणात अजूनही मे मध्ये सुद्धा धरणामध्ये गुंजवणीच्या पाणी आहे. गुंजवणी नदीला सुद्धा अजून पाणी आहे. परंतु पुरंदरला मात्र चिमणी ओरडली तर प्यायला पाणी नाही. हा अन्याय का. आणि हा अन्याय थांबवण्यासाठी पर्याय नाही का. पर्याय आहे. बारामती बाहेरचा उमेदवार हाच त्याला पर्याय आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, बदल अटळे अन्यथा वाटुळे, अन्यथा वाटुळे. आणि सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा की याला राजकीय दृष्टिकोनातून न बघता फक्त दुष्काळी जनतेचा आक्रोश, दुष्काळी जनतेचा प्रश्न म्हणून बघा. आणि यावेळी मत पक्षाला म्हणजे आपण काय म्हणूया की मान पक्षाला मत अपक्षाला. काय करूया आपण, मान पक्षाला मत अपक्षाला. तुमच्या माहितीसाठी माझं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील काळदरी आहे, जे अत्यंत दुष्काळी आहे. मी त्या गावचा असल्यामुळे मला या दुष्काळाची कल्पना आहे. आणि पुढच्या 3 वर्षात याच पाईपलाईन मधलं पाणी पुरंदरच्या गावागावात आणि शेतामध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. जय हिंद.